बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात कामाच्या तणावातून समुदाय आरोग्य अधिकाऱ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मांडवा फॉरेस्ट येथील आरोग्य उपकेंद्रात कार्यरत डॉक्टर संदीप हांडे यांनी 15 ऑगस्टला ध्वजारोहण केल्यानंतर राजीनामा दिला आणि त्यानंतर टोकाचं पाऊल उचललं। NQAS पाहणीच्या तयारीचा कामाचा ताण त्यांच्यावर असल्याची माहिती आहे। आत्महत्येच्या नेमक्या कारणाची चौकशी करण्याची मागणी समुदाय आरोग्य अधिकारी संघटनांकडून होतीये। या घटनेनं आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे। पोलीस तपासानंतरच आत्महत्येमागील नेमकं कारण स्पष्ट होणार आहे। मी जिल्हाध्यक्ष समुदाय आरोग्य अधिकारी संघटना बुलढाणा जिल्हा डॉक्टर मंगेश मुंडे। तर एक घटना झालेली आता एका 27 वर्षाचे कर्मचारी आहेत, त्यांनी आत्महत्या केलेली आहे। तुमचं काय आहे, म्हणजे त्रासाला कंटाळून आत्महत्या आहे की काय प्रकार? सर, बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर तालुक्यामध्ये देवगाव साखरसा म्हणून एक PSC आहे। त्या PSC अंतर्गत मांडवा फॉरेस्ट एक उपकेंद्र होतं। त्या उपकेंद्राच्या ठिकाणी आमचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप हाडे कार्यरत होते। इथं आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतभरामध्ये सध्या एक मूल्यांकनासाठी एनकॉस म्हणून एक कमिटी प्रत्येक ठिकाणी व्हिजिटला येत आहे। तर या कमिटी अंतर्गत जे कामं केले जातात त्या कामाचा मुलांवर प्रचंड ताण आलेला आहे। आणि या मूल्यांकनाचं त्यांची 22 तारखेला टीम व्हिजिटसाठी येणार होती। ज्याचं त्यांचं जे काम आहे प्रिपरेशन ज्या लेवलला वरिष्ठांना अपेक्षित होतं त्या लेवलला ते झालेलं नव्हतं। त्यामुळे या मानसिक ताणाखाली ते बऱ्याच दिवसापासून होते। आमच्या मित्रपरिवारांमध्ये बोलताना प्रत्येक वेळेस त्यांचा हाच उल्लेख असायचा की माझं एनकॉस आहे, ते कसं होईल, कशा प्रकारे होईल, माझ्याकडे टीम येईल, मी पास होईल का फेल होईल, कसं होईल मला, या प्रकारे ते कंटिन्यूस बोलत। आपण तालुका संघटना या संघटनेचे अध्यक्ष आहात, तर काय आपलं नेमकं नाव सांगा, नेमकं काय परिस्थिती? माझं नाव डॉक्टर अतुल सिरसाट। मी समुदाय आरोग्य अधिकारी आहे दुधाव उपकेंद्राचा आणि संघटनेचा तालुका प्रतिनिधी सुद्धा आहे। आज डॉक्टर संदीप हाडे यांच्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाला मी त्यांच्या घरी उपस्थित होतो। त्या ठिकाणी त्यांच्या घरच्यांची चर्चा झालेल्या याच्यानुसार अनुषंगाने त्यांनी काही गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत की जसं की एनकॉस ही जी गोष्ट आहे जी क्वालिटी असेसमेंट या ठिकाणी होत आहे, तर याच्या संदर्भात त्यांना वरिष्ठ पातळीवरून बऱ्याच प्रमाणात ताण होता। एक वरिष्ठांचे फोन असतील किंवा